नमस्कार। प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून माननीय दळवी साहेब, मारुती दळवी साहेब यांचा खूप खूप आभार मानेन की त्यांनी वेळोवेळी आम्हा गिरणी कामगारांना, कारण या गिरण गावात येऊन गिरणी कामगारा शब्द उच्चारताना जी मनात एक स्वाभिमान असतो किंवा एक जे मन भरून येतं ना, ते खूप काही सांगून जाते। कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणे स्वाभिमानाचं प्रतीक, संघर्षाचं प्रतीक। आज आम्ही खरोखर या मराठी मातीसाठी, मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी असेल, मराठी संस्कृतीसाठी जर जगणं किंवा झगडणं सोडलं असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा अधिकार कोणाला असावा हा प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे। महाराष्ट्रात जन्म घेऊन कधी रायगडावर गेले नाहीत, तर महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत त्यांनी आज आम्हाला अयोध्येचा प्रभू रामचंद्र शिकवावा, एवढे आम्ही पेढे बनलोत का महाराष्ट्रात जन्म घेऊन। ही खऱ्या अर्थानं एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळे प्रत्येक मराठी माणसांना गिरण गावातून मी नक्कीच एक सांगेल की आम्हा गिरणी कामगारांचा, खरं तर या गिरण गावात म्हणजे 100% म्हटलं तरी हरकत नाही, गिरण गावात म्हणले गिरणी कामगारच, ही मुंबईत गिरणी कामगारांनी घडवले आणि त्याच्यावर आजची वेळ आलेली आहे। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, कारण हे जे आता राज्यकर्ते बसलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही सत्ता चालवतो म्हणलं, तर नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि या गिरणी कामगाराला असेल किंवा महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसासाठी यापुढे जर अवहेलना करणारी कोणतीही गोष्ट घडली तर नक्कीच 160 त्याचे हुतात्मे जे झाले होते त्याच्यापैकी नक्कीच एक तुमच्या इथून पहिला हुतात्मा होईल मी नक्की सांगेन की मारुती दळवी असतील। आम्ही तर आहोतच पाठोपाठ, परंतु अशी तयारी पुन्हा करण्याची वेळ येते काय शिवजयंतीच्या निमित्तानं मात्र हेच सांगेन की महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा हा आपल्याला सुरू करून पुन्हा आपली मराठी माती वाचवावीच लागेल आणि त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावेळी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर किंवा त्यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तयार होईल। एवढंच सांगतो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो, कारण खूप वेळ होऊन गेलेला आहे। इतिहासावर बोलणं मी नेहमी सांगतो की इतिहासातून ज्ञान मिळतं, न्याय मिळत नाही। जर इतिहास समजून घेऊन त्याच्यावर आपण भविष्य घडवायचं ठरवलं नाही तर फक्त इतिहास वाचून काही उपयोग होणार नाही। इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्यातून पुन्हा एकदा ही मराठी माती पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्यासाठी जर खऱ्या अर्थानं आपण एकत्रित आलो तरच, मी पुन्हा मंचावरून जे वारंवार सांगितलं जातंय, पुन्हा एकदा आवाहन करेन इथून, खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही आजच्या दिवसापुरतं तरी पुन्हा तरी सांगेन, बाळासाहेब ठाकरे यांनी जो काय मराठी बाणा रुजवला होता तो पुन्हा मात्र रुजवण्याची गरज आली आहे। आणि या मंचावरून सांगेन की कुठेतरी मराठी मातीसाठी, दोन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी पुन्हा एकत्र येऊन हे मात्र बाळासाहेबांनी उभं केलेली मुंबई असेल ही वाचवली पाहिजे, एवढं मात्र मी नक्कीच सांगेन। इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, गिरणी कामगारच्या लढ्यामध्ये सगळ्यात जर पुढे असतील तर माझे वारकरी संप्रदाय पुढे होता आणि जोपर्यंत आमचा आत्मा जिवंत आहे, जोपर्यंत आमचा स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत गिरणी कामगारांसाठी लढत राहू। माझ्या राजमाता संस्थेच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा डिक्लेअर केलेलाच आहे। बोलून चालणार नाही, आपल्याला मराठी माणसाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम करायचं आहे। आणि शिवजयंतीचा तुम्ही एवढा वेळात वेळ काढून सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।